भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. नमस्कार मित्रांनो, मी नाशिककर. मित्रांनो, मी नाशिकमधून बोलतोय. नितीन भाऊसाहेब भोसले पाटील. मी नाशिकवरून बोलतोय. आपला भारत देश हा 1947 रोजी स्वतंत्र झाला. तेव्हापासून तर आजची डेट 15 ऑगस्ट 2025, जे की परंपरा आपली चालू आहे. आणि आपला भारत देश स्वतंत्र झाल्यापासून आज जो आपल्याला आनंद भेटतो, आज जे आपल्याला गोष्टी भेटत आहे, सगळ्या गोष्टी ठीकठाक चालू आणि व्यवस्थित चालू आहे. आणि मित्रांनो, मला आनंद आहे 2014 पासून आपल्या मोदी साहेबांनी पण खूप चांगले कामं केलेले, जे 11 वर्षात केले, खूप चांगले केले. असं नाही की 70 वर्षात कामं झाले नाही. त्या काळात पण कामं झाले आणि आजच्या काळात पण कामं झाले. जसं की आता महात्मा गांधी झाले, पंडित जवाहरलाल नेहरू झाले, सुभाषचंद्र बोस झाले, असे थोर महापुरुष त्यांच्यामुळे आज आपला भारत देश स्वतंत्र झालेला आहे. आणि मित्रांनो, मला या माध्यमातून सांगायचं आहे, नरेंद्र मोदी साहेबांनी 2014 पासून प्रत्येक वर्षी ज्या साली आपला 15 ऑगस्ट आलं, त्या दिवशी सुद्धा लाल किल्ल्यावरून मोदी साहेबांनी खूप छान भाषण दिलेले आहे. आणि आजच्या डेटला सुद्धा 15 ऑगस्ट 2025च्या 89 मिनिट जे मोदी साहेबांनी जे भाषण केलेले, हा जो पूर्ण 140 कोटी हा जो मोदी साहेबांचा परिवार आहे, यांनी तर ऐकलंच, पण जगातल्या प्रत्येक देशाने सुद्धा ऐकलं. विशेष म्हणजे पाकिस्तानने ऐकलं. पाकिस्तानला कळलं की सिंदूर जे मोदी साहेबांनी जे लॉन्च केलं आणि त्याचा जो बदला, पहलगामचा जो बदला 20 ते 25 दिवसामध्ये घेतला, हे फक्त मोदी साहेबच करू शकतात. आणि मोदी साहेबांनी खूप चांगले निर्णय घेतलेले. शेतकऱ्यांसाठी असू, नोकरीसाठी असू, अग्निवीर योजना असू. आणि मित्रांनो, मला हे पण सांगायचं, मी महाराष्ट्रामधून बोलतोय. आमच्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनी पण सुद्धा खूप छान कामं केलेले. आणि जसं मी 2014 पासून मोदी साहेबांसाठी पैदल यात्रा करतोय ना, मोदी साहेबांसाठी की ती प्रत्येक वेळेस आपल्या भारताचे 5 वर्षांनी जे इलेक्शन होतं, तर या पूर्ण 140 कोटी हा जो परिवार आहे मोदी साहेबांचा, तो गरीबापासून तर कामगारापर्यंत, म्हणजे नामगारापासून तर कामगारापर्यंत हा जो मोदी साहेबांचा मंत्र, हा प्रत्येक व्यक्ती फक्त मोदी साहेबांनाच मत देतो. आणि मोदी साहेबांच्या जिडं ज्या राज्यात सरकार आहे, तिथं तर सगळ्यांना गोरगरिबांना रेशनपासून तर नोकरीपर्यंत सगळ्या गोष्टी भेटत आहे. आणि जिथं याचं पण इलेक्शन आहे ना, याचे पण जे सरकार बनलेलं आहे 70 वर्षापासून, तिथं सुद्धा मोदी साहेब प्रत्येक गोष्ट देत आहे. असं नाही की त्यांचं सरकार आहे त्या राज्यामध्येच भेटतंय, नाही, प्रत्येक राज्यामध्ये भेटतं. आणि मला त्या गोष्टीमध्ये मला इंटरेस्ट नाही. मला इंटरेस्ट फक्त आपल्या मोदी साहेबांमध्ये, जे मोदी साहेबांनी जे कामं केलेले, ते खूप छान कामं केलेले. आणि हा माझा जो पुतण्या आहे, ह्याचं नाव कृष्णा आहे, कृष्णा गणेश बोचरे. हा इयत्ता 6वीमध्ये शिकतोय. आता त्याचा एक छंद होता का त्याला ना मोठ्यापणी क्रिकेटर व्हायचं आहे. आता क्रिकेटमध्ये सुद्धा तो खूप मोठ्या ठिकाणी चांगल्या गोष्टी खेळतो पण आहे त्याच्या शाळेत. आता तो पहिला गावाकडे होता, आता तो नाशिकमध्ये आलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, त्याला खूप सारा छंद का तो छान चित्र बनवतो. आणि एक भारताची शान म्हणून त्यांनी खूप सुंदर चित्र बनवलं आहे, जे की 15 ऑगस्ट 2025 म्हणजे एक त्याला त्याच्या जीवनाची आठवण येईल. तो म्हणता, काका मला झेंडा बनवायचा आहे, तुम्ही माझ्यावर बसतात का? मी बसलो. त्याने एवढा सुंदर झेंडा बनवला ना, झेंडा ऊंचा रहे हमारा, जे गाण्याचे सॉन्ग आहे, त्या गाण्याचा त्यांनी मग्न धरून हा झेंडा बनवलेला आहे. एक छोट्यातल्या छोट्या मुलाची अपेक्षा असती की मी क्रिकेटर बनलं पाहिजे, मी देशासाठी काहीतरी केलं पाहिजे. तेच आपले मोदी साहेब करताय आज. तेच आपले प्रत्येक देशामध्ये जाऊन मोदी साहेब ज्या गोष्टी सफल होतील ना, त्या सफल करण्यासाठी ते प्रयत्न पण करताय. विशेष म्हणजे अमेरिका असू, इराण असू, इराक असू, आफ्रिका असू, कोणता पण देश असू. हा जो पाकिस्तान आहे ना, हा पाकिस्तान पहिल्यांदा जास्त हल्ले करायचा, पण 2014 पासून जसे हल्ले होतात ना, त्याचं उत्तर पण आज मोदी सरकार बरोबर देतोय. म्हणतात ना, जो ज्याने शेपटीवर पाय दिला ना, तर त्याची पूर्ण शेपूटच कापून टाकायची. हा मोदी साहेबांचा मंत्र आहे. मोदी साहेब बोलले, अगर तुम गोली डालोगे, यहाँ से हम गोला डालेंगे. आणि ते मोदी साहेबांनी करून दाखवलं. पहलगामच्या पहलगाममध्ये जेवढे शेत झालेले जे पण लोक असतील ना, विशेष म्हणजे त्यांनी जात पाहून बारलं ना, तर मोदी साहेबांनी पाकिस्तानमध्ये जाऊन आपल्या मिलिटरीमॅनला प्रत्येकाला फ्री राईट देऊन
सांगितलं का तुम्ही तुमच्या पद्धतीनं करा, असा पंतप्रधान हा फक्त आपल्या भारत देशामध्येच लागलेला आहे. तर इतर देशामध्ये खूप सारे कायदे आहे, त्या कायद्याला लिमिट नाही आहे, पण मोदी साहेबाकडे लिमिट आहे. मोदी साहेब म्हणतात की पहिल्यांदा 140 कोटी हा माझा परिवार यांची प्रत्येक गोष्ट व्यवस्थित झाली पाहिजे, व्यवस्थित गोष्ट केली पाहिजे. आणि विशेष म्हणजे मित्रांनो, 2019ला मी माझी नोकरी सोडलेली. मी मोदी साहेबांसाठी दिल्ली, त्याच्यानंतर पश्चिम बंगाल, त्याच्यानंतर मुंबई म्हणजे आमचा महाराष्ट्र, त्याच्यानंतर गोवा, खूप साऱ्या ठिकाणी फिरलो, माझ्या पैशाने फिरलो. मी प्रचार केला मोदी साहेबांच्या ज्या ज्या ठिकाणी इलेक्शन चालू होतं त्या टायमाला, 2019 असू किंवा 2014 असू किंवा आता 2025मध्ये मोदी साहेब प्रत्येकदा पंतप्रधान झाले ना, तेव्हासुद्धा मी माझ्या पैशाने गेलो मित्रांनो. नोकरी सोडली, पण माझ्या छोटे मोठा माझ्याकडे पैसा होता, बॅलन्स होता. मी त्या ट्रेनने गेलो. ट्रेनने गेल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी मला शक्य झालं त्या ठिकाणी थांबलो. पण पोलिसांनी मला पकडलं, विचारलं कुठला आहे काय वगैरे वगैरे विचारलं, पण दादा मला सोडून पण दिलं. पण एवढं आहे की मी ज्या ज्या घरात गेलो ना त्या घरात फक्त एकच गोष्ट सांगितली की आमच्या मोदी साहेबांनी आमच्या महाराष्ट्रासाठी पण खूप चांगले केलेले. आज मी तुमच्या राज्यामध्ये आलो ना तर फक्त मोदी साहेबांचा एक कार्यकर्ता म्हणून नाही, तर मोदी साहेबांचा एक भक्त म्हणून आलेलो आहे. कारण का मोदी साहेबांनी ज्या गोष्टी आमच्या महाराष्ट्रात दिलेल्या ना, तशा तुमच्या राजस्थान, गोवा, त्याच्यात पश्चिम बंगाल, UP कुठे पण असू, मोदी साहेब बोलतात मी फकीर आहे. जायचं पण तसंच आहे आणि यायचं पण तसंच आहे. तो कमवतो कशासाठी की फक्त माझ्या परिवाराला खाण्यापिण्यासाठी. जसं आपल्या घरामध्ये आपले आईवडील कमवून आपल्याला लहानाचे मोठे करतात ना, तसं ते आज आपल्या भारत देशाची शान आहे. आणि आपल्या भारत देशामध्ये जे कामं केलेले ना मोदी साहेबांनी, नोकरी असू, त्याच्यानंतर घरकुल योजनेसाठी हे पण असो. आज 15 ऑगस्ट आहे. 15 ऑगस्टच्या एक दिवस अगोदर आमच्या महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 698 का 699 घरकुल योजनामध्ये लोकांना प्रधानमंत्री योजनामधून घरं भेटले. हे आमचे कमीत कमी फडणवीस साहेबांनी दिले. आणि हे आमच्या सरकारचं काम आहे, हे आमच्या BJPचं काम आहे, हे आमच्या मोदी साहेबांचं काम आहे. मोदी साहेबांची गॅरंटी म्हणजे फुल गॅरंटी. आणि आता 2 मिनटं आमचा कृष्णा बोलतोय, आमच्या कृष्णा सांगा बोला. त्याला थोडं तुमच्याशी बोला, त्याला क्रिकेटर व्हायचं आहे का त्याला पेंटर व्हायचं आहे? पेंटर म्हणजे एक आर्किटेक्ट जो तो डिझाईन बनवतो, खूप चांगले चित्र बनवतो, खूप बेस्ट बनवतो. आता तो त्याच्या व्हिडिओमधून तुम्हाला बोलतोय. बोल कृष्णा. भारत माता की जय. मी 15 ऑगस्ट निमित्त मी तिरंग्याचं चित्र बनवलेलं आहे. तुम्हाला आवडलं आहेत का हे मला सांगा. या व्हिडिओमध्ये आता हे 2025 चालू आहे. मला मोठं क्रिकेटर बनायचं आहे. मी खूप छान चित्र बनवतो, खूप छान चित्र बनवतो. मी खूप चांगली बॉलिंग करतो. मला चांगलं मोठं क्रिकेटर व्हायचं आहे. मी चांगले खेळ खेळवतो, चित्र बनवतो. परत स्पर्धांमध्ये मोठ्या स्पर्धांमध्ये भाग घेतो. परत नाही का, जय हिंद जय महाराष्ट्र. मी आता पुढच्या व्हिडिओमध्ये डबल तुम्हाला अजून एक चित्र मी मस्तपैकी काढून दाखवेल. जय हिंद जय महाराष्ट्र. जय श्रीराम जय श्रीराम. नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमधून मला फक्त तुम्हाला एकच सांगायचं आहे की जे आता महाराष्ट्रामध्ये आमच्या महानगरपालिकेचे जे इलेक्शन होणार आहे, 90% 101% आमचा BJPचाच महापौर होणार, प्रत्येक राज्यामध्ये होणार. त्याच्यानंतर जसं मी बोललो होतो 2024मध्ये जे इलेक्शन लागणार आहे त्याच्यामध्ये आमचे मोदी साहेब पंतप्रधान होणार आणि परत आमचे देवेंद्र फडणवीस साहेब परत एकदा मुख्यमंत्री होणार. झालं तेच. कारण का, सबका साथ, सबका विश्वास आणि सबका प्रयास. तर मित्रांनो, आज 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत स्वतंत्र झाला. महात्मा गांधींनी खूप चांगले कामं केले. त्यांच्या आदरणीनं आज आपला भारत सेफ आहे. त्याच्यानंतर झाल्या गोष्ट पंडित जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस असे थोर महापुरुष गेले की त्यांनी केलेले. आणि मला एक सांगायचं मित्रांनो, या व्हिडिओमधून जो व्हिडिओ पण बघितला जेव्हा, आणि मी हा व्हिडिओ तर आमच्या मोदी साहेबांना सुद्धा मी दाखवणार आहे. हा व्हिडिओ मी 2014 जसापासून मी मोदी साहेब निवडून आले ना, म्हणजे मोदी साहेब आले 2014ला, 19 पासून मी त्यांच्यासाठी ना पैदल यात्रा करतोय.
आणि याच्या अगोदर मी पायी जात होतो, असं काही नाही. पण मला मोदी साहेबांचं एकच गोष्ट आवडली. ते मला बोलले सबका साथ, सबका विश्वास आणि सबका प्रयास. या गोष्टी पुढे घेऊन त्यांनी कधीच भेदभाव केला नाही. आमच्या नाशिकमध्ये सुद्धा येतात, तर नाशिकमध्ये सुद्धा आमच्या गोदावरी मातेची म्हणजे स्तुती करतात. म्हणजे महाराष्ट्रात आलं तर महाराष्ट्राची स्तुती करणार, गोव्यात गेलं तर गोव्यात स्तुती करणार, राजस्थानमध्ये गेलं तर राजस्थानमध्ये स्तुती करणार. त्यांनी कधीच ना तुमचं सरकार आहे तर तुम्हाला नावं ठेवले पाहिजे, मोदी साहेबांनी हे केलं. आणि पहिली गोष्ट, हे जे मतदान आहे या मतदानामध्ये काहीच घोटाळा नाही. मी 2024ला इलेक्शनला मतदान इथे बुटवर होतो, तर बरेचसे लोकांचे नावं नव्हते आलेले म्हणजे याच्या मागचं रिझन BJP का? BJP नाही, मोदी नाही. हे जे आहे ना, हे ज्यांनी पहिल्यापासून 17 वर्षापासून जे कामं केलं ना, त्यांनी त्या टायमाला तो गोष्टी केल्या असत्या ना, ती गोष्ट आली नसती. आज मोदी साहेबांनी 2014पासून डिजिटल गोष्टी केली, सगळ्या गोष्टी ऑनलाईन भेटत्या. ऑनलाईन लाईनमध्ये राहायची गरज पडणार नाही. आज नोकरदार लोकांना समजा काही बँकेतून पैसे काढायचे असेल, नोकरी करतो खाजगी कंपनीमध्ये, कंपनीचे नियम असतात, 5 मिनटं लेट गेला तर अर्धा दिवसाचा खाडा लागतो, त्याचं नुकसान होतं. आज मोदी साहेबांनी डायरेक्ट फोनपे यूज केलं, फोनपे सिस्टीम चालू केलेली. या फोनपेमुळे काय होतं, लाईन कमी होती आणि जास्त फायदा आपला होतो. हा फायदा मोदी साहेबांनी करून दिलेला आहे. म्हणून नोकरीवाल्याचं पण नुकसान नाही, शेतकरीवाल्याचं पण नुकसान नाही, कोणत्याच क्षेत्रामध्ये कोणत्याच गोष्टीचं नुकसान नाही. नुकसान फक्त कोण करतं आहे, तर यांच्या बोलण्यामुळे होतं आहे की मोदी साहेबांनी हे केलं, वोट चोरी केले, किंवा मोदी साहेबांनी हा घोटाळा केला किंवा तो घोटाळा केला. मोदी साहेबांनी काहीच घोटाळा केला नाही. मोदी साहेब 2029मध्ये सुद्धा परत एकदा भारताचे पंतप्रधान होणार. आणि राहिल्या गोष्ट, आमच्या इथं महानगरपालिकेमध्येच तर विजय होणारच होणार. जिथं पण इलेक्शन चालू होणार ना, तिथं फक्त कमळ. त्याच्यानंतर ज्या BJPला जी पाटर असेल ते तिथं तुमचं अजितदादांचं घड्याळ असू, एकनाथ शिंदे साहेबांचं धनुष्यबाण असू, कोणता पण चिन्ह असू, अशा ठिकाणी फक्त लोकांनी जाऊन फक्त मोदींना बळकट करण्यासाठी फक्त त्या ठिकाणी मत करा. आता राहिलं गोष्ट शिवसेनेचा, आता काय तो निकाल लागणार आहे, एक धनुष्यबाण किंवा ते, तर एकनाथ शिंदे साहेबांना परत धनुष्यबाणच भेटणार आहे. कारण सच्चा कार्यकर्ता, सच्च्या व्यक्तीला सांगायची गरज पडत नाही. मित्रांनो, मी एक मोदी भक्त आहे आणि मोदी साहेबांसाठी 2019पासून मी नोकरी सोडली. पण मला विश्वास आहे आमच्या केंद्रामध्ये परत 2029मध्ये सुद्धा परत एकदा मोदी साहेबच येणार. आणि मी कबूल केलं होतं 2014-19ला की जेव्हा मोदी साहेब परत एकदा पंतप्रधान होतील ना, त्यांच्या हस्ते आंजनेयला पूजा करायची हनुमान जयंतीच्या दिवशी. त्या दिवशी मी बोललो होतो, पण अजून ते माझं स्वप्न पूर्ण झालं नाही. एकनाथ शिंदे साहेबांच्या बंगल्यावरती पण गेलो होतो मी, मुंबईला, ठाण्याला. पण मित्रांनो, छोटा कार्यकर्ता आहे, तिथपर्यंत जाऊ शकलो नाही. आईचा फोन आला म्हणून पण मी नाशिकला आलो. त्याच्यानंतर शिर्डीला आमच्या पंढरपूर यात्रा आहे, तिथे पण गेलो 2025ला. तेव्हा सुद्धा मला विखे साहेबांपर्यंत जाऊन आलो, फोटो काढले, त्यांच्या व्यवस्थेवर थांबलो पण होतो. पण मित्रांनो, तिथं आम्ही त्यांच्यासंग जास्त बोलू शकलो नाही. पण मला एक ना एक दिवस आमची भेट होणार आणि मोदी साहेबांच्या आशीर्वादानं मला गोशाला काढायची आहे. हे आता जे कुत्र्यांसाठी पण, जे खंडोबांसाठी पण ज्या गोष्टी करतात त्या गोष्टी सर्व बंद करून फक्त आपल्याला काय चांगलं करता येईल ना, आपण हा प्रयत्न केला पाहिजे. कारण ते पण आपल्यासारखे, त्यांना पण आपल्यासारखा जीव आहे. आज माणसांपेक्षा जास्त इमानदार असतील ना, ते कुत्रा आहे, तो खंडोबाचा अवतार आहे. म्हणून मित्रांनो, त्यांना गोळी घालून मारू नका. त्यांना घरासमोर आले ना, त्यांना तुम्ही जर खायला द्या, पण त्यांना मारू नका. गोमाता असू, जगातला कोणता पण प्राणी असू, तुम्ही त्याच्यावर कीव करा. साप पकडला तुम्ही त्याला जंगलात सोडा, वाघ पकडला तुम्ही त्याला जंगलात सोडा. म्हणून ना, हे आम्हाला आमच्या आईवडिलांनी शिकवलेले गुण आहे. पण आम्हाला मोदी साहेबांकडून खूप चांगले सारे गुण भेटतं ऐकायला आणि करता पण ते स्वतः. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी गरिबांसाठी रेशन चालू केलेलं आहे. नोकरीमध्ये अग्निवीर योजना असो, कोणती योजना असो, ती पण खूप बेस्ट केलेली. म्हणून माझी इच्छा आहे की नगरपालिकेमध्ये आपला झेंडा फडकणार आणि बिहारमध्ये सुद्धा आपलं NDAचं सरकार परत एकदा स्थापन होणार आणि परत एकदा बिहारमध्ये आपला विजय होणार, हा मला विश्वास आहे. आणि मी एक दिवस त्यांना नितीश कुमार साहेबांना पण भेटणार आहे.
बिहारचे मुख्यमंत्री साहेबांना, नितीश साहेबांना, त्यांना सुद्धा किती लोक नावं ठेवतात, त्यांना बरं किती लोक टॉर्चअप करतात. ज्यांनी रेल्वे देऊन लोकांना नोकऱ्या दिल्या ते आज सांगताय की हे चोर आहे, महाचोर आहे, हे ते आमकाय तमकाय मित्रांनो. नाही मित्रांनो, मोदी साहेबांसारखा इमानदार माणूस आणि मोदी साहेबांचे जिडं जिडं सरकार असेल ना तिथं प्रत्येक व्यक्ती चोर नाही. यांना फक्त टेबला खालून द्या. आणि त्या पप्पूला काय, ते पप्पू तर फेलच झालेला आहे. त्याला फक्त त्याला नावं ठेवायची सवय लावून गेलेली. म्हणून या जगामध्ये जे चांगले करतात ना त्याचं चांगलंच होतं, पण जो वाईट करायला जातो ना त्याचं आणखीन वाईट होतं. हे समजलं 70 वर्ष ज्यांनी सरकार सांभाळलं ना त्यांना समजले 3 टाईम निवडल्यानंतर लोकांनी काय झटके दिलेले. आणि आमच्यासारखे सच्चे कार्यकर्ते झटके दिलेले. आता तो पप्पू बोला ना 50 लाख कोटी महाराष्ट्रात निघाले. अरे 50 लाख काय 5 लाख पण निघाले नाही. हा खोटं बोलतो सगळ्यात. हा सगळ्यात खोटा बोलणारा प्राणी. म्हणून याच्यावर विश्वास ठेवायचा नाही. विश्वास फक्त आपल्या मोदी साहेबांवर ठेवायचा, देशावर ठेवायचा. अग्निवीरसारख्या वीर योजना येऊन जर लोकांना कमी वर्ष नोकरी असेल ना तर त्यांनी काय नियोजन पण काढलेले. काही पण सांगायचं, काही पण बोलायचं. चल ठीक आहे. चला मित्रांनो, आज 15 ऑगस्ट आहे. 1947 रोजी आपला भारत स्वतंत्र झाल्यापासून तर 2025 आज म्हणजे साल 2025 आणि 15 ऑगस्ट मला आमच्या परिवारातर्फे या पूर्ण भारत देशाला 15 ऑगस्टच्या हार्दिक शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा. भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. जय मित्रांनो. जय मित्र.